नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे। पुन्हा कट ऑफ प्रेडिक्शनचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुमच्याकडून जो गुगल फॉर्मचा डेटा मी कलेक्ट केला होता तर त्याच्यामध्ये एक्सेलला हे ॲनालिसिस करताना माझ्याकडून एक चूक झाली होती, तर त्यामुळे कट ऑफ बदलतोय। आता ही चूक होणं माझ्याकडून अपेक्षित नव्हती, मला लवकर लक्षातही आली नाही। काही विद्यार्थ्यांनी यूट्यूबचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातलं कॅल्क्युलेशन्स मला दाखवून दिले। सो मला वाटतं की जर चूक झालेली असेल तर समोर येऊन मान्य करावं लागेल आणि करेक्ट जो काही ह्याच्यानुसार कट ऑफ मला वाटतो तुमच्या डेटानुसार, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते रिवाइज करून सांगावं लागेल। सो यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। तर मी मागच्या व्हिडिओत काय बोललो होतो हे आधी बघू। त्या क्लिपमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जेवढा तुमचा डेटा आला होता, मी असं गृहीत धरत होतो की अजून 10 टाइम्स डेटा आपल्याकडे नाही आहे आणि तो तसाच सेम आहे जसा गुगल फॉर्ममध्ये तुम्ही भरला आहे। तर त्या पद्धतीनं 49 जागा आहेत, तर त्याच्या जनरली 15 पट मेन्सला विद्यार्थी घेतात, 14 ते 15 पट। तर ते 700 750 असणं अपेक्षित होतं, ते मी डायरेक्ट 1400 घेतलेलं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, हा जुना व्हिडिओ आहे, मागचा कट ऑफचा व्हिडिओ, त्यातली ही क्लिप बाजूला काढलेली आहे। तर माझ्याकडे जेवढ्या लोकांनी गुगल फॉर्म भरलेला आहे तसेच स्कोर आणखी 10 टाइम्स म्हणजे 10 पट लोकांचे आहेत। ओके, 10 पटच काय धरलं वगैरे त्याचं लॉजिक एवढंच आहे। 49 जागा आहेत, सो त्याच्या 14 पट जर मेन्सला घेणार असतील तर 1400 लोकांना घ्यावं लागेल। तर माझ्याकडे समजा 1/10च डेटा आलेला आहे। तर इथं तुम्हाला लक्षात येईल की 49 जागांच्या 14-15 पट म्हणजे 700 जागा घेणं अपेक्षित होतं। मग आता 700 जागा आहेत, त्यातला फक्त 1/10 डेटा आपल्याकडे गुगल फॉर्मच्या स्वरूपात आलेला आहे। असं गृहीत धरलं तर 70 मुलांचा डेटा आहे। तर मग डिसेंडिंग ऑर्डरने, उतरत्या क्रमाने सगळ्या मेल कॅन्डिडेटचे, ओपन जनरलसाठी जर कट ऑफ बघायचा असेल तर फिमेल कॅन्डिडेट बाजूला करावे लागतील। मेल कॅन्डिडेट उतरत्या क्रमाने जर घेतले तर 17व्या नंबरला जो काही कट ऑफ येईल तर तो कट ऑफ, आणि समजा मी असं धरलं की 5 टाइम्स डेटा आपल्याकडं आलेला आहे, म्हणजे 5 टाइम्सच्या अगेन्स्ट 1 टाइम आलेला आहे, म्हणजे 20% डेटा आपल्याकडे आलेला आहे। अजून 5 टाइम्स डेटा शिल्लक आहे ज्यांनी गुगल फॉर्म भरला नाही, असं धरलं तर मग 140 पर्यंत जो मी कट ऑफ काढला होता तर तो 140 पर्यंत आपण खाली येतो, तो 108च आहे। पण आता मला अपेक्षित असं होतं की खूप सारा डेटा आपल्याकडे आलेला नसणार आहे। सो 5 टाइम्सच्या ऐवजी 10 टाइम्स डेटा आहे असं आपण कन्सिडर करू, म्हणजेच 70 पर्यंतच खाली येणं अपेक्षित होतं। तर 70ला मात्र तुम्ही डेटा बघितला तर तो येतो साधारणपणे 116। ओके, त्यानंतर मी जसं सांगितलं की आपल्याकडं जेवढा डेटा आहे त्याच्या फक्त 5 टाइम्स डेटा अवेलेबल आहे असं कन्सिडर करू, किंवा 20% डेटा आपल्याकडे आला आहे असं कन्सिडर केलं तर तो मात्र मी जे गृहीत धरलं होतं तो 108 येतो। सो ह्याच्या अगोदर मी कट ऑफ सांगताना सांगितलं होतं की 108 ± 4, तर ते थोडं मी रिवाइज करतोय, 112 ± 4 म्हणजे 108 ते 116च्या दरम्यान लागेल। आता 116 धरताना मी धरलेलं आहे की गुगल फॉर्म जेवढं भरलेत, साधारणपणे 390 गुगल फॉर्म आले होते, तर त्याच्या 10 टाइम्स तसाच डेटा 4000 लोकांचा आहे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत असं कन्सिडर केलं तर तो अप्पर लिमिट तिथंपर्यंत जाऊ शकतो। ओके, लक्षात येत आहे। आणि 5 टाइम्स डेटा तसा आहे असं म्हटलं तर 108 पर्यंत येऊ शकतो, तर कुठेतरी या दरम्यान लागेल। आता याच्या अनुषंगाने बाकीच्या कॅटेगरीमध्ये मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं तशा पद्धतीनं OBC फिमेल वगैरे, फिमेलच्या अगेन्स्ट एखादा मार्क इथं OBC फिमेलला कमी लागेल। EWSच्या बाबतीमध्ये थोडं व्हॅरिएशन राहील, 5 मार्काचा पण गॅप असेल, 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असेल। ओके, तर बाकीचे जे हे गॅप्स आहेत ते मागच्या व्हिडिओप्रमाणेच आहेत, SC EWS ST वगैरे, तर ते तुम्ही आता बघून घ्या। ओके, त्यानंतर पुढचं DTA मध्ये वगैरे काही खूप चेंजेस व्हायची शक्यता वाटत नाही, किंवा एखादा मार्काचा फरक पडू शकेल। ओके, दिव्यांग आणि बाकी ऑर्फन कॅन्डिडेटबद्दल आपण बोलू शकत नाही कारण डेटा कमी आहे। मूळ तोच होता की जनरल कट ऑफ आहे तो 108च्या ऐवजी थोडा मी 112च्या आसपास रिवाइज करतोय, ±3 दोन्ही साईडने। सो 108 ते 116च्या दरम्यान लागेल। ओके,
तर ही चूक माझ्याकडनं होणं अपेक्षित नव्हतं, मी काळजी घेणं अपेक्षित होतं, पण झाली चूक. सो झाली तर मला मान्य करावं लागेल. बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे एक्सलन्सवरती, स्वप्नील सरांच्या बोलण्यावरती ट्रस्ट ठेवून डिसिजन घेतात. सो त्यांना कन्फ्यूज करणं वगैरे अशा गोष्टी म्हणजे मला तरी शक्य नाही. त्यामुळे ज्यावेळी मला चूक लक्षात आली आणि वाटलं की नाही पुन्हा एकदा आपण हे कॅल्क्युलेशन करून बघूया, तर हा रिवाइज कट ऑफ अशा पद्धतीने येतो आहे. अगेन हा पण अंदाजच आहे, आपण कुठल्याही पद्धतीनं ठामपणे सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी सोपं व्हावं म्हणून, आणि माझ्याकडून ती चूक झाली होती, एक्सेलमध्येच चुकीच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन झालं होतं, त्यामुळे मी हे पुन्हा रिवाइज करतो. ओके, तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून त्या पद्धतीनं निर्णय घ्या. तुम्ही ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल, तुम्हाला तुमच्या स्कोरच्या हिशोबाने तुम्हाला डिसिजन घ्यायला काही अडचणी येत असतील तर एकदा बिंदास्त ऑफिस नंबरला कॉल करा, माझ्याशी बोलायचं आहे सांगा. मी तुम्हाला तुमचं आत्तापर्यंतचं बॅकग्राऊंड, कुठल्या एक्झाम दिलेत, कुठल्या मेन्स दिलेत, ओके, अजून पुढे किती वर्ष अभ्यास करणार आहे, थोड्या गोष्टी विचारून मी तुम्हाला काही सजेशन देऊ शकतो. त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ओके, सो इथंच थांबूया. थँक्यू.